शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मी जर मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देईल, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य पाहायला मिळत आहे। मी जर मुख्यमंत्री झालो तर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये देईल असं वक्तव्य। शेतकऱ्यांची 4 महिन्यांची प्रतीक्षा संपणार। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। नेमका हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल ते आपण आता पुढे पाहूया। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी, आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 22,000 रुपये अशा प्रकारे आता रक्कम ही वाटप सुरू झाली आहे। त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे, सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कर्जमाफीचा विषय पुन्हा तापणार, बच्चू कडूंनी केले कोंडी, पुढचे लक्ष आता मंत्रालय। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता मंत्रालयामध्ये घुसण्याचा कडक इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये येणार। जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता। गायगोठा अनुदान योजनेमधून गोठा बांधण्यासाठी मिळणार 3 लाख रुपये अनुदान। शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। मराठवाड्यामध्ये पाऊस उघडीप देणार, राज्यामध्ये पावसाचा जोर पुढील 5 दिवस कमी राहण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। पुढच्या 5 दिवसांमध्ये राज्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे। नाफेडमार्फत कांदा 25 रुपये किलोप्रमाणे खरेदी करावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनामधून करण्यामध्ये आली आहे मागणी। बाजार समित्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध, राहुरीतील शेतकरी मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। दमदार पावसाने खरीप पिकांना जीवनदान, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीमध्ये नदी नाले प्रवाहित होऊन जलस्तर वाढण्याची शक्यता। युतीच्या दिशेने आणखीन एक पाऊल, तब्बल 18 वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तब्बल 18 वर्षांनी एकत्र। मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत निरुत्साह, केवळ 12,77,000 हेक्टर क्षेत्रविमा संरक्षित, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे। अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील 3,998 शेतकऱ्यांसाठी 3,81,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा केला जाणार असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। 26 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवला, 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, आता वसुली देखील होणार। महत्त्वाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये आली होती, त्यामध्ये आतापर्यंत 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष देखील या ठिकाणी योजनेचा लाभ घेत असल्याचे उघडीस आले असून आता या पुरुषांवरती कारवाई होणार। कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट, दक्षिण भारत मध्य प्रदेशातील कांद्याच्या अवकेने भाव गडगडण्याची शक्यता। गेल्या काही दिवसांपासून कांद्याला अपेक्षित व समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकी दरवाढ कधी होणार याकडेच आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागासाठी उरले काही दिवस शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान या ठिकाणी केले जात आहे। राज्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान। शासकीय रासायनिक कंपन्यांकडून लिंकिंग खत पुरवठा कृषी केंद्रांना सुरूच असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। कृषी मंत्र्यांच्या कंपन्यांना दिलेल्या आदेशाची या ठिकाणी पायमल्ली झाले असल्याचे चित्र। अवकाळीची 19 कोटींची भरपाई मंजूर। 23,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार रक्कम, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचनुसार आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। 19 कोटी रुपयांचा निधी आता राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील 23,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 19 कोटी रुपयांचा निधी हा आता वाटप केला जाणार आहे। देशामध्ये मका लागवड 15% वाढली। सोयाबीन कापसाच्या तुलनेमध्ये जास्त पसंती। देश पातळीवर खरीप हंगामामध्ये मक्याला शेतकऱ्यांची पसंती आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 71 लाख हेक्टरवरती मक्याची पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये झालेल्या पेरणीपेक्षा यंदा 15% जास्त पेरणी असल्याचे चित्र आहे। पहिल्या बहरातील ड्रॅगन फ्रूटला उठाव, विक्री अंतिम टप्प्यात। लाल फळाला प्रति किलो 60 ते 120 रुपयांचा दर सध्या पाहायला मिळत आहे। सध्या या ठिकाणी आता दरामध्ये देखील चांगलाच उठाव असल्याचे चित्र आहे। कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, डॉक्टर अजित नवलेंचा सरकारला इशारा पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस देखील या ठिकाणी आता मागणी करण्यामध्ये येत आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांनो, खोट्या मेसेज आणि लिंकपासून सावध राहा। कोणत्याही लिंकवरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे आता मोबाईलवरती कोणत्याही लिंकवरती क्लिक न करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले आहे, अन्यथा या ठिकाणी शेतकऱ्यांची लाख रुपयांची फसवणूक देखील या ठिकाणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी सावधगिरीचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे। कोणत्याही लिंकवरती क्लिक न करण्याचे आव्हान। कृषी मंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी रसावले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ राज्यातील विविध कृषी अधिकारी संघटनांनी खुले पत्र प्रसिद्ध करत ठाम पाठिंबा दर्शवला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल नाराजीची भावना पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। त्यानुसार आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। अकोला जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 13 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा 13 कोटी रुपयांचा निधी आता अकोला जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 13,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 22,000 रुपये अशा प्रकारे आता रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार। 1 ऑगस्टपासून पीक कर्ज प्रक्रिया ऑनलाईन। देशभरामध्ये सुरू असलेल्या ॲग्रिस्टॅक योजनेची नोंदणी अंतिम टप्प्यामध्ये असून महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्टपासून शेती कर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्याचबरोबर शासकीय योजनांच्या लाभासाठी केंद्र सरकारने ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी महत्त्वाचा केला असून शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे देखील आव्हान केले जात आहे। कापसाचे उत्पादन घटूनही भाव दबावतच का? शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे। 2024-25च्या हंगामामध्ये देशातील कापूस उत्पादन गेल्या दशकातील निच्चांकी पातळीवर पोहोचले होते, मात्र तरीही कापसाचे भाव म्हणजेच की कापसाच्या भावामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरणच असल्याचे चित्र पाहायला मिळाले।
शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी समोर आली आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। यासाठी आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, कारण की केवायसी केले तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 5 ऑगस्ट पर्यंत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा चाळीतच कुजला, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे। आता यामध्ये आता शेतकऱ्यांचे देखील चांगलेच नुकसान होत असल्याचे चित्र आहे। टोमॅटो कडाडला, शेवगा घसरला, हरभरा डाळ, खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ, फळांची रेलचेल सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सद्यस्थितीमध्ये आता टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आवक कमी झाली असून दरामध्ये आता सुधारणा पाहायला मिळत आहे। पीक विम्याचे नियम बदलले, शेतकऱ्यांचा सहभाग घटला। यंदाच्या वर्षी आता शेतकऱ्यांचा या ठिकाणी पीक विमा योजनेमध्ये आपल्याला आता सहभाग कमीच पाहायला मिळत आहे। पीक विमा योजनेमध्ये आता शेतकऱ्यांच्या या ठिकाणी उदासीनता असल्याचे देखील चित्र आहे। राज्य सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद केली असल्यामुळे आता राज्य सरकारवरती देखील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी असल्याचे चित्र आहे। पीक विमा योजनेकडे आता शेतकऱ्यांची पाठ असल्याचे चित्र। मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना 1 लाखाचे प्रोत्साहन देईल असं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळत आहे। हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री झालो तर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांचे अनुदान देईल असं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। मराठवाड्यातील 6 जिल्ह्यातील 73 मंडळामध्ये धो-धो पाऊस। श्रावणच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने संततधार बरसणे सुरूच ठेवले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी चांगलीच पावसाने हजेरी लावली असल्याचे चित्र। खानदेशामध्ये केळी दर 1,450 ते 1,800 रुपयापर्यंत सध्या पाहायला मिळत आहेत। दरामध्ये देखील या ठिकाणी काहीशी घसरण झाली असल्याचे देखील आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। सद्यस्थितीमध्ये आता खानदेशामध्ये केळीला दर 1,450 रुपये ते 1,800 रुपयापर्यंत मिळत असल्याचे चित्र आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कसली आणि कोणतीही महत्त्वाची अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।